पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती. यदालम्बोदरं हन्ति सतां मृत्युः तदालम्बे दयालं लम्बोदरपदाम्बुजं. शारदा शारदाम्बोजवदना वदनाम्बुजे. सर्वदा सर्वदा स्वागं सन्निधिं सन्निधिं प्रियान्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने. कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके. शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सीताकांत स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. श्रीअनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति. राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम. नवकीरद सम नव
मारुतीराया
Thank you.
यांचं वर्णन करताना कवी म्हणतात की जो अग्रगण्य असता अकिंचनात, अकिंचन म्हणजे गरीब, गरीबातला गरीब म्हणजे खरंच राहू त्यांची काय संपत्ती होती हो, जपाची माळ, कुबडी, कपडी, लंगोटी, याच्यापेक्षा त्यांच्याकडे धन नव्हतं, पण ज्ञानधन मात्र नक्की होत. आणि कसं उलट आहे बघा, स्वामी तयास म्हणती असूनही दास. आपण त्यांना समर्थ रामदास स्वामी असं म्हणतो, पण ते स्वतःला दास म्हणून घेतात. असे हे रामदास स्वामी, त्यांना माझं वंदन असतं. आजच्या तिसऱ्या चरणामधून आपण आज प्रतिकार्थ बघायचंय की भूत संगीकृत नश्वर ओझे निज बोधे उतरी देवे. भूत म्हणजे भूतकाळ आपण बघितला गेल्या ह्याच्यामध्ये पूर्वरंगात, पण हे भूत आहे ना ते पंचभूत आहेत. पंचभूतांपासनं आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे आणि भगवंतच याची रचना करत असतो, पण तो देह मात्र आपल्याला आपला वाटतो. म्हणून गदिमांचं एक सुंदर पद आहे, फिरत्या चाकावरती देसी मातीला गदिमांचं जे माडगुळ गाव आहे तिथे आम्ही गेलो होतो बरं का. म्हणजे आटपाडीला गेलो होतो तेव्हा आमचा संकल्प होता की महाराजांच्या स्थापित राम मंदिरामध्ये जायचं आणि तिथे माझी बहीण पण कीर्तन करते, आम्ही जोड कीर्तन करायची, रात्री वस्ती करायला लागायची. आणि दुसऱ्या दिवशी ते आम्हाला म्हणाले की चला तुम्हाला मी एके ठिकाणी नेतो. हेमंत कुलकर्णी म्हणून त्यांचं नाव आहे. आता आम्हाला कुठे जायचंय माहिती नाही आणि त्यांनी आम्हाला माडगुळला नेलं, जिथे त्यांनी रामायण रचलं, त्या त्यांच्या शेतातल्या घरामध्ये वगैरे नेलं. आम्हाला खूप म्हणजे अत्यंत आनंद झाला की अनपेक्षित हा लाभ होता. आणि त्यांनी हे गाणं जिथे त्यांनी रचलं ना त्या ठिकाणी पण आम्हाला नेलं. आता आपल्याला विठ्ठला म्हणजे पांडुरंग वाटतो, पण त्यांच्या गावामध्ये जो कुंभार होता त्याचं नाव विठ्ठल होतं हे तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं. आणि त्यांचा त्या विठ्ठलाचा नातू त्यांनी पण आम्हाला काही त्याच्या पद वगैरे म्हणून दाखवली. पण हे रूपक पण खरंच ते आहे की नाही. जसं कुंभार मडकी घडवताना पाणी माती असं सगळं एकत्र करतो आणि मग घट निर्माण होतात, तसं भगवंत हे पंचमहाभूत जी आहेत, पृथ्वी आप तेज जल आकाश, असं सगळे एकत्र करतात
आणि त्याच्यापासनं हे घट निर्माण करतात. पण हा घट आहे ना, तो आपल्याला आपलाच वाटतो बर का. खरं संत असं सांगतात की हे खरं भाड्याचं घर आहे. भाड्याच्या घरामध्ये आपली लिप्तता असते का हो? जाऊ दे, जरा रंग उडाला की त्यांचंच आहे असं आपण म्हणतो. पण ह्या घरासंबंधी असं होत नाही. तो आपलाच आहे ह्या दृष्टीने आपण मागत असतो आणि हे चुकीचं आहे. भूत संघकृत म्हणजे हे 5 जण एकत्र येऊन संघटन केलंय त्यांनी आणि मग आपल्याला हा जडदेह मिळालेला आहे. पृथ्वी तत्व मोठं असल्यामुळे हा जडदेह आहे. मग हा आपण आपला मानतो की किती मानतो की अहो एखाद्याला पोचवायला गेलो तरी सुद्धा सगळं कळत असतं की आपल्याला पण कधीतरी इथेच यायचंय. पण त्यावेळी सुद्धा आपल्या ध्यानात येतं का? आपल्याला असं वाटतं की आपण अमरपट्टाच घेऊन आलेलो आहोत. पण ह्या जन्मामध्ये आपल्याला असा हा दुर्लभ असा नरदेह मिळालेला आहे. समर्थांनी नरदेह स्तवन मध्ये ह्याचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं की हा देह असल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. असा हा दुर्लभ जन्म आहे मिळालेला योनी. पण त्याची तुम्हाला किंमत नाहीये. जसं एका घरामध्ये एक गृहस्थ जातात आणि मोठं घर असतं. पूर्वी ते दरवाजे असे जाड जाड असायचे बघा, 2-2 दरवाजे आणि मोठे जाड असायचे. त्या दरवाजाला एक दगड लावलेला होता. आता तो दगड कोणीतरी दार लागू नये म्हणून लावत होतं, कोणी पेपर उडू नये म्हणून त्याच्यावर ठेवत होतं, घरातली स्त्री पुत्र घरात येत आहे म्हणून त्याच्या अंगावर टाकत होती. मी अशा प्रकारे त्या दगडाचा उपयोग नाना प्रकारे घरातले करत होते. पण हा जो गृहस्थ येतोय घरामध्ये तो असतो रत्नपारखी. त्याची नजर या दगडावर जाते आणि तो हातात घेतो. घरचा यजमान म्हणतो काय त्या दगडात बघायचंय? ज्ञानच नसलं तर काय करणार? तो खालून वरून बघतो आणि तो सांगतो की अरे त्रैलोक्य मोलाचा असा हा रत्न म्हणजे हिरा आहे आणि तुम्ही तो असा वापरता. आता हे ज्ञान झाल्यामुळे लगेच तो दगड तिजोरीत गेला. म्हणजे तसंच संत हे रत्नपारखी आहे. आपला नरदेह हा रत्नासारखा आहे. त्याला तुम्ही असा तसा वापरू नका. पण आपल्याला ते ज्ञान होत नाही आणि आपण विषयांच्या मागे जातो, संसारामध्ये लिप्त होतो आणि ह्याची किंमत आपल्याला राहत नाही. समर्थ नरदेह स्तवनामध्ये सांगतायत की तुम्हाला जर नरदेह प्राप्त झाला नाही तर तुम्ही त्या भगवंताची भक्ती कशी करणार? नामस्मरण कसं घेणार? अहो इतर योनीमध्ये नाम घेता येतं का? रामायणातली कथा सगळ्यांना माहिती ज्ञात आहे की मोराला जेव्हा रामरायांनी विचारलं की तुला काय देऊ बक्षीस म्हणून, की तू सीतामाईला पाणी दिलंयस, तुला सांगता आलं नाही म्हणून तुला तुझी टिस सोडावी लागली, तर तुम्ही तुला वाणी देऊ का? त्या योनीत सुद्धा त्या मोराला कळतंय की अरे ज्याला वाणी दिले ते तरी तुझं नाम घेतायत का, तर मला वाणी नको. म्हणजे इतर योनी नामस्मरण भगवंताचं करता येत नाही. पण नरदेहामध्ये आपण करू शकतो, तपश्चर्या करू शकतो, यज्ञ यागादी करून त्याला आपण त्याचं प्राप्ती करून घेऊ शकतो. म्हणून नरदेहाला इतर सगळ्या संतांनी नावं ठेवली, पण समर्थ त्याचं कौतुक करतायत. ते नरदेह गोमटा आहे असं ते सांगतात. आणि जसं संतांना त्याची पारख आहे म्हणून ते आपल्याला या मार्गाकडे सतत नेत असतात. पण आपल्याला मात्र ते कळत नाही आणि आपण त्या विचारामध्येच किती जण जन्माला येतात आणि तसेच मरून जातात आणि पुन्हा या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतात. पण जेव्हा आपल्याला सद्गुरु कृपा होते ना, त्यावेळी ह्या नरदेहाची किंमत आपल्याला कळत असते.
नाहीतर हे पंचमहाभूतामध्येच हे शरीर विलीन होणार आहे. एक अगदी जुनं पद आहे. माती सांगे कुंभाराला, माती सांगे कुंभाराला, पायी मग तुझविसी, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी, माझ्या पायाशी, माझ्या पायाशी. पण ती सांगते ते आपल्याला कुठे कळत? आपण अनेक गोष्टी मिळवत राहतो आणि हा नश्वर असणारा देह आपण तसाच फुकाफुकी नष्ट करतो. पण नष्ट न करण्याचं साधन सांगणारे हे संत असतात. कारण एका ठिकाणी वासुदेव सांगतायत, पंचभूतांचा देह पोत हा, पंचभूतांचा देह पोत हा, त्रिगुणे घडला, चैतन्याची ज्योत लावली, पंचभूतांचा देह पोत हा, त्रिगुणे घडला, चैतन्याची ज्योत लावली. साधू शब्द आठवत. चित्त स्नेह प्राण वायुनी, त्याला स्थिर केले, त्याला स्थिर केले. पंचभूतांचा देह पोत हा, त्रिगुण गुणे भरला. संतांना वाटतंय की भगवंतापुढे लावण्याचा देह पोत आहे हा. जसं भगवतीचे भक्त धुत्या हे भगवती पुढे टेंबा नाचवतात, धुत्या नाचतात, तसा हा देह आपण भगवंतासाठीच आपण खर्च करायचा आहे. मग ह्याच्यामध्ये हा पंचभूतांचा निर्माण झालाय, त्याच्यामध्ये त्रिगुण गुणे भरला. प्रत्येकाला 3 गुण आहेत, पण कुठला गुण कधी आणि कुठे वापरायचा हे आपल्याला समजत नाही. बघा, दिवसामध्ये सुद्धा गुण असतात बरं का. सकाळच्या वेळी सात्विक गुण असतो, म्हणून आपल्याला उत्साह वाटत असतो. म्हणून आपल्याला सगळे संत सांगतात की सकाळी तुम्ही साधना करा, उपासना करा, म्हणजे तुमचं चित्त तिथे लागेल. हा काळ साधारण असतो तो 8:30-9 पर्यंत सत्वगुणाचा. 9 नंतर 5 पर्यंत हा रजोगुण असतो. बघा, आपण सगळे नोकरी धंद्याला जातो, पैसा कमावतो, हा रजोगुण आहे. आणि संध्याकाळी 8 पर्यंत घरी आल्यानंतर तमो गुण चालू होतो. म्हणून हल्ली 9 नंतर विचार करतात हॉटेलमध्ये जायचंय का, जेवायला जायचंय का. रात्री तर हल्ली आपण कितीतरी जागरण करतो आणि नको नको ते विचार आपल्या मनामध्ये येतात. तो तामस गुण आहे. म्हणून दिवसाची सुरुवात सुद्धा सत्वगुणाने होते, तशी आपल्या आयुष्याची सुरुवात सत्वगुणाने झाली पाहिजे, हा बोध आपल्याला सद्गुरू करत असतात. पण हा नाशिवंत देह आहे हे समजतच नाही. अज्ञानी लोकाला हे समजलंच नाही तर मार्ग कळणार कसा. पण सद्गुरू मात्र पुन्हा पुन्हा जसं एखादा थेंब किंवा धार पाण्याची दगडावरती पडते आणि त्या दगडाला सुद्धा भोग पडतं की नाही, तसं सद्गुरू आपल्याला पुन्हा पुन्हा बोध करून आपलं चित्त त्या भगवंताकडे नेत असतात, त्याच्याकडे रत करत असतात. म्हणून हा नश्वर देह आपल्याला जो मिळालाय त्याचं आपण चांगलं सार्थक करायला पाहिजे. म्हणून समर्थपणे का अभंगात म्हणतात, देह
जाईल बाळ जाईल बाळ देव जाईल बाळ जाईल बाळ देव जाईल बाळ जाईल बाळ काम येईल बाळ काम येईल बाळ देव जाईल बाळ अहो देह जाणार आहे, पण कामी काय येणार आहे? ते पुण्य येणार आहे. एक श्रीमंत मनुष्य असतो आणि त्याला वाटायचं आपण एवढी संपत्ती मिळवली आहे ती आपल्याला मेल्यानंतर सुद्धा नेता आली पाहिजे. आता हे कसं काय घडणार? अहो अनेक साधू पुरुषांना विचारतोय, जे त्यातले जाणकार आहेत त्यांना विचारतोय, पण सगळे सांगतायत की ही इथलं सगळं इथेच राहणार आहे, एक पैसा सुद्धा तुला नेता येणार नाही, येसी उघडा जासी उघडा, अशी आपली अवस्था आहे. म्हणून बघा, जबल्याला खिसा असतो का? आणि शेवटचं वस्त्र कफन ह्याला सुद्धा खिसा नसतो, कारण पैसा नेताच येणार नाही. पण एक असे त्याला साधू भेटले की ह्या तुला ही सगळी संपत्ती तुला जशीच्या तशी नेता येईल. आता ह्याला आश्चर्य वाटलं की सगळे नाही म्हणतात, पण हे सगळं असं आपल्याला सांगताय की ही सगळी संपत्ती तुला नेता येईल. त्याच्यावरती तो विचारतोय कशी नेता येईल? ते साधं उदाहरण व्यवहारातलं सांगताय की तुला अमेरिकेला जायचं असेल तर तुला करन्सी बदलावी लागते. तिथे भारतातला रुपया चालत नाही, तिथे डॉलर मध्येच तुला व्यवहार करावा लागतो. मग ही करन्सी तुला परलोकात जाताना बदलता येईल ना, पुण्य कामा येईल. तू ह्या नरदेहामध्ये जर सात्विक पुण्य काम केलंस तर ते पुण्य तुला बरोबर नेता येणार आहे. त्याला खिसा लागत नाही, त्याची नोंद वरती केलेली असते. म्हणून नेहमी सत्कर्म करा, पुण्य करा, कारण ह्या देहाचा भरोसा नाही हो क्षणाचा. किती क्षणाचा भरोसा नाही. आपण म्हणतो की नाही, अहो काल रात्री आम्ही बोललो त्यांच्याशी फोनवर आणि सकाळी बातमी आली गेले. क्षणाचा भरोसा नाहीये. एकदा युधिष्ठिर त्यांच्याकडे याचक आला आणि मला मदत हवी असं सांगितलंय. युधिष्ठिर काहीतरी घाईत होते म्हणून त्यांनी सांगितलं उद्या या. आता रिकाम्या हाताने जातोय हे दरबारामध्ये येणाऱ्या भीमांना कळलं. ते म्हणाले कशासाठी आला होता? मदतीसाठी आलो होतो, पण उद्या यायला सांगितलं. आणि भीमानी पुन्हा दरबारात नेलं आणि युधिष्ठिराला प्रश्न विचारलाय की पुढच्या क्षणाचा जर आपल्याला भरोसा नाही तर उद्यापर्यंत तू असशील असा तुला भरोसा आहे? म्हणून इतका हा क्षणभंगूर असणारा देह हा नश्वर आहे हे पुन्हा पुन्हा आपल्याला सद्गुरू सांगत असतात. आपण कितीही संसारामध्ये अडकलो तरी सुद्धा आपल्याला जायचं आहे ते तिथेच जायचं आहे ह्याचं भान आणून देणारे सद्गुरू असतात. म्हणून आपल्याला संसारातली चिंता, संकट यांची का ओझं होतं? ते ओझं होतं ते यासाठी कारण आपण मीपणा देत नाही. एकदा एका साधूकडे एक भक्त आला, त्यांचा शिष्य आला आणि सगळ्यांना निरूपण करताना ते संत सांगत होते की प्रपंचामध्ये राहून परमार्थ करा. आता असं सांगितलंय, पुन्हा पुन्हा मनावर बिंबवलंय, पण ह्या भक्ताला, ह्या शिष्याला काही हे पटत नाही. तो म्हणतोय की कसं काय शक्य आहे? अहो दिवसभर आम्ही या संसारासाठी, कारण खरोखरच
संसाराचा दास झालेला असतो, कुटुंबाचा दास होतो की नाही मनुष्य. मुलाला अमकं हवंय, मुलीला ज्याची फी भरायची आहे, बायकोला अमकं हवंय, याच्यामध्येच त्याचा सगळा जन्म जातो. कुटुंबाचा दास झालेला मग प्रपंचामध्ये राहून ही जी आमच्यावर ओझी आहे, त्या ओझ्यांमध्ये आम्ही भगवंताला आठवायचं कसं? तुम्ही सांगताय हे कळतंय पण पटत नाही ना, म्हणजे कळतंय पण वळत नाहीये, काय करूया? तेव्हा ते साधू हसतात आणि म्हणतात की तुझ्या घरासमोर एक बापू नावाचा गृहस्थ राहतो. त्यांनी 2 बायका केलेल्या आहेत आणि त्या गुण्या गोविंदाने नांदतायत. म्हणून तू काय करशील तर त्याचं निरीक्षण कर, महिनाभर त्याचं निरीक्षण कर आणि महिन्याभराने मला सांगायला ये. आता गुरूंनी असं सांगितलंय आणि आता हा दररोज निरीक्षण करतोय की घरामध्ये कुठे कलह नाही, भांडण नाही, बाचाबाची नाही, कोणी कोणावर रागवतंय असं कुठलंही वातावरण दिसत नाहीये. आता होता होता निरीक्षण करतोय दररोज की मोठी पहिली जी बायको आहे ती नवऱ्याची सेवा करत असली तर धाकटी मुलांना सांभाळते, धाकटी जर नवऱ्याची सेवा करत असली तर मोठी सगळं स्वयंपाक पाणी करते, असं सगळं बिना बोभाट चाललेलं आहे. आणि शेवटी तो त्या बापूला अगदी उद्या महिना होणार आणि विचारतो की तुम्हाला 2 बायका असून एवढ्या गुण्या गोविंदानी कसा काय संसार करता तुम्ही? तेव्हा ते सांगतात की मी एक युक्ती केलेली आहे. माझं पहिल्या बायकोशी लग्न झालं, माझं तिच्यावर अत्यंत प्रेम आहे, पण आम्हाला अपत्य होत नव्हतं. वंशवृद्धीसाठी तिच्याच परवानगीने मी दुसरा विवाह केला. पण दुसरा विवाह जेव्हा केला तेव्हा पहिलीला सांगितलं की वंशवृद्धीसाठी हिच्याशी मी विवाह करतोय, तुला सवत आणतोय, पण तिचा अपमान कधी करायचा नाही, तिच्या मुलांना काही करायचं नाही, बोलायचं नाही घालून पाडून, सावत्रपणा करायचा नाही. आता दुसऱ्या बायकोला त्यांनी सांगितलंय की जरी मी तुझ्याशी लग्न केलं असलं, विवाह केला असला, तरी पहिल्या बायकोवरचं माझं प्रेम कधीच कमी होणार नाही, कारण पहिलं प्रेम आपण कधीही विसरू शकत नाही. त्यामुळे तिचा अपमान तुझ्याकडून झालेला मला खपणार नाही, मी तुला सोडून देईन. त्यामुळे दोघी जणी नवऱ्याने जी तंबी दिली आहे त्याच्याप्रमाणे वागत असतात आणि प्रत्येक जण असं वागत असतं की मी नवऱ्याच्या मनामध्ये आपलं स्थान कसं निर्माण करीन. आणि त्यामुळे माझा संसार हा अत्यंत चांगला चाललेला आहे, 2 बायका असून सुद्धा. नाहीतर 2 बायका आणि फजिती ऐका असे सिनेमे सुद्धा निघालेले आहेत. एकीशी पटत नाही अहो संसार करताना, तारांबळी होते, पण दोघींबरोबर हा चांगला संसार करतो. आता गुरूंनी सांगितल्याप्रमाणे हा गुरूंकडे येतोय आणि सांगतोय की असं असं ते वागतात, म्हणजे तुला यातला बोध कळला की नाही. म्हणजे त्या शिष्याने सांगितलं असतं की गुरुजी तुम्ही जे सांगताय की प्रपंच पण करा आणि त्याच्यात परमार्थ साधा, म्हणजे एका म्यानामध्ये 2 तलवारी ठेवण्यासारखं आहे. मग हे कसं काय शक्य? मग त्या माणसाला जर 2 पत्नी एकाच वेळी नांदवता येत आहे तर तुला का मी ते जमणार? तरी सुद्धा याला उलगडात बोध झाला नाही. तेव्हा गुरु म्हणताय की अरे मी असं म्हटलं का एकाच वेळी 2 तलवारी म्यानामध्ये ठेव. एक तलवार बाहेर काढलीस की दुसरी तू म्यानात ठेवू शकतोस ना. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की दिवसभर तुम्ही संसार करा, प्रपंच करा, पण तो प्रपंच करताना मन आहे ना ते परमेश्वराच्या ठिकाणी ठेवा. जसं त्या बापूनी आपलं मन पहिल्या पत्नीला दिलंय पण शरीर दुसऱ्या पत्नीला दिलंय, तसं प्रपंचाला तुम्ही शरीर द्या, शरीराने कष्ट करा, सगळं मिळवा, सगळी नाती गोती सांभाळा, पण मन मात्र कुठे ठेवा? तर परमेश्वराची ठेवा. असा बोध
देणारे सद्गुरू असतात. की असे सद्गुरू जर आपल्याला मिळाले तर हे नश्वर ओझ नाही का जाणार. पण आपण मात्र चिंतांचं ओझ हे आपल्याच मस्तकावर घेऊन बसलेलो असतो. किती वेळा आपण म्हणतो की नाही हे काम माझ्याशिवाय होणार नाही. अरे कोणाचं कोणा वाचून अडत नाही. अहो एखादा गेला तर दुसरा तिथे उत्पन्न होतो. आणि या देहाच्या सुद्धा अनेक अवस्था आपण बघतो की बाल्य आहे, तारुण्य आहे, जरा आहे. पण तरी सुद्धा माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये काय बोध करते की बघा झाडाला कळी येते, कळी उमलते, फूल होतं, फुलाच्या पाकळ्या जातात आणि त्याचं फळ होतं. आता ते फळ पक्व झाल्यानंतर आपोआप खाली पडतं की नाही आणि पुन्हा बिया रुजून दुसरी झाडं येतात. तसंच हा नरदेह आहे. तारुण्यात बालपणातून तारुण्यातून जरामध्ये आणि पुन्हा आपण म्हणजे संत सांगतात की एखादे आपण जुने वस्त्र जसे आपण सोडतो, टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो, तसा हा देह आहे की ह्या देहातनं आपण दुसऱ्या देहामध्ये जायचं आहे. आत्मा हा शाश्वत आहे आणि देह हा नश्वर आहे. पण ह्या योनीमध्ये आपल्याला ते असं वाटत नाही. कारण आपल्याला मिथ्या झाले तेची सत्य, सत्य झाले तेची मिथ्य. आपल्याला माया संभ्रमाचे कृत्य कळतच नाही. एक राजा होता आणि दरबार असा भरलेला होता आणि अचानक तिथे एक पुरुष आले आणि सगळेजण दरबारातले उठून उभे राहिले. अंगामध्ये काही फार चांगले कपडे वगैरे होते असं नाही, पण उठून उभं राहणं, मान देणं हा त्यांच्या विद्वत्तेला होता बरं. आणि राजा म्हणतो की हे सगळे आपल्या दरबारातले मानकरी इथे उतरलेत, उठलेत, म्हणजे हे कोणीतरी मोठे दिसत आहेत. पण राजा मात्र आपल्या आसनावरून उठला नाही. तेव्हा एक दरबारातला राज ज्योतिषी तिथे उठलाय आणि म्हणतायत की अहो यांच्या पायाचं तीर्थ घ्यावं इतकं यांचं ज्ञान आहे. अत्यंत चांगलं ज्योतिष ते सांगतात. आता आपल्याला सुद्धा उत्सुकता असते की आपलं पुढे काय आहे. आता सगळं जवळजवळ 60-65 झाले तरी आपल्याला पुढे काय होणार आहे हवं असतं की नाही. आपण मोबाईलवर सुद्धा बघतो अमुक रास पुढे काय येणार आहे बघतो आपण. मी सुद्धा त्यातलीच आहे. पण ह्या राजाला अशी उत्सुकता वाटली की तुम्ही माझं भविष्य सांगा. आधी तो म्हणतोय नको, तो गृहस्थ म्हणतायत की नको, मी सांगत नाही. बरं मग भूत तरी सांगा. माझं आधी काय झालंय. गुडमुडे ज्योतिषी असतात ना ते सांगत असतात तुम्ही ना सगळ्यांचं सगळं केलंय, म्हणजे असं मोहगम सांगत असतात, पण कोणालाही त्याची किंमत नाही हो असं सगळं सगळं सांगतात. पण हे ग्रहस्थ त्या राजाचं सगळं भूतकाळ सांगतात आणि राजाला खरंच असं वाटतं की आता पुढे काय होणार आहे अगदी ऐकायलाच पाहिजे. खूप आग्रह करतो आणि शेवटी नाईलाजाने ते ग्रहस्थ त्याचं भविष्य सांगतात की 8 दिवसांनी तुझा मृत्यू आहे आणि तुला भुई किड्याचा जन्म येणार आहे. आता राजा मनात म्हणतो एवढा मी धडधाकट आहे, कसं काय मला मृत्यू येणार. ठीक आहे यांनी सांगितलंय बघू तरी काय भविष्य खरं होत आहे नाही होत आहे. हे ग्रस्त दरबारातून निघून गेले. होता होता 6 दिवस झाले, 7 दिवस झाले. राजा बघतोय की अजून आपल्याला अहो हिरवी ढेकर सुद्धा आलेली नाही. कुठे शिंक नाही, खोकला नाही, सर्दी नाही, कुठलीही लक्षणं आजाराची नाही. आणि ह्या ग्रस्ताने आपलं हे काय भविष्य सांगितलं. होता होता 7वा दिवस उजाडलाय, जो त्याचा मरण काळ होता. त्या दिवशी सकाळी राजपुत्राला जवळ बोलवलंय आणि सांगतोय की त्या सद्ग्रस्तांनी माझं भविष्य सांगितलंय की तुला भुईकिड्याचा जन्म येईल. तर आता हा भुईकिडा मी मेलो की सगळे राज्यातले भुईकिडे मारून टाक. म्हणजे कारण त्यांनी पुन्हा सांगितलंय की तू पुन्हा राजघराण्यातच जन्म घेशील.
त्यामुळे त्या योनीतनं तू मला मारून टाकलं, सगळे किडे मारलेस की माझा तो जन्म संपेल आणि मी पुन्हा राजघराण्यामध्ये जन्माला येईल. आता वडिलांची आज्ञा हा हो म्हणतो. आणि खरंच संध्याकाळच्या वेळेला त्याला अतिशय अशी रक्ताची उलटी झाली आणि तो राजा गतप्राण झाला. त्यांचं भविष्य खरं ठरलं आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे भुई किड्याचा जन्म त्याला मिळालाय. आता पुढचे सगळे सोपस्कार झालेत. हा राजपुत्र गादीवर बसलाय, राज्यकारभार चालतोय. आणि एक दिवस तो न्हाणी घरामध्ये गेला. न्हाणी घरामध्ये गेलाय आणि त्याला त्या न्हाणी घरामध्ये भुई किडा दिसला. मग त्याला वडिलांनी सांगितले, 3 महिने झाले तरी त्याच्या ते लक्षात नव्हतं. वडिलांनी सांगितले की सगळे राज्यातले भुई किडे मारून टाक. आता याला वाटतं की आता आपण आज्ञा देऊ तेव्हा करेल ते करतील, पण आता तरी ह्या किड्याला मारू आपण. आणि म्हणून आपल्या हातातला लोटा उचललाय आणि त्या किड्याला मारणार. तेव्हा तो किडा बोलायला लागला, थांब थांब, मीच तुझा बाप आहे. मला तू मारू नको, मी आता अगदी सुखात आहे, मी भुई किड्यांमधला राजाच आहे. म्हणजे असं आपलं जीवन असतं की प्रत्येक योनीमध्ये आपण गेलो ना तरी तिथे आपल्याला आनंद मिळत असतो. आणि म्हणूनच आपल्याला हा जन्म मरणाचा फेरा चुकवत नाही. आणि सद्गुरु बोध करत असतात की हा जन्म मरणाचा फेरा चुकवा. तुम्ही जर मला शरण आलात, भगवंताला शरण आलात, तर हा जन्म मरणाचा फेरा चुकणार आहे. आणि भगवत प्राप्ती काय आहे हे बोध करणारे असे हे सद्गुरु असतात. म्हणून धूत संगीकृत नश्वर ओझे निज बोधे उतरिते. आपल्या डोक्यावरती जे प्रारब्धाचं गाठोडं घेऊन सगळे येतात ते ओझ आपल्या जीवावर इतकं असतं, ते ओझ उतरण्याचं काम हे सद्गुरु करत असतात. हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये रामदास सांगतात. श्री गुरुदाता रे दाता रे, श्री गुरुदाता रे दाता रे, श्री गुरुदाता रे दाता रे. अभिनव कैसे केले रे, अभिनव कैसे केले रे. श्री गुरुदाता रे दाता रे, श्री गुरुदाता रे दाता रे. एकही वचन न बोलती बोलू, एकही वचन मला मानस विलया रे, मानस विलया रे. श्री गुरुदाता रे दाता रे, श्री गुरुदाता रे दाता रे.
श्रीरामाचे दर्शन घडले, श्रीरामाचे दर्शन घडले, पाषाणातून शब्द उमटले, पाषाणातून शब्द उमटले, श्रीरामाचे दर्शन घडले. धाची जाणीव नसता, अपराधाची जाणीव नसता, घडले काही दीनानाथा, घडले काही दीनानाथा, गुन्हेगार मी गौतम भगता, गुन्हेगार मी गौतम भगता, अपराधाने लज्जित झाले, अपराधाने लज्जित झाले, श्रीरामाचे दर्शन घडले. अपराधाचे शासन म्हणूनी, अपराधाचे शासन म्हणूनी, भूवरी पडले शिळावूनी, भूवरी पडले शिळावूनी, आज संपली करुण कहाणी, आज संपली करुण कहाणी, पदस्पर्शाने पावन झाले, पदस्पर्शाने पावन झाले, श्रीरामाचे दर्शन घडले. पतिताना तू करीसी पावन, पतिताना तू करीसी पावन, जनवनती तुझा पतित पावन, जनवनती तुझा पतित पावन, सरले देवा माझे विकण, सरले माझे देवा विकण, तुझ्या कृपेने जीवन तरले, तुझ्या कृपेने
या घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा 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 नश्वर देह आणि त्या देहामध्ये अंतिमती सागती असं म्हटलंय. एक दृष्टांत सांगते, पूर्वरंगात सांगायचं राहिलंय. म्हणजे सध्या रोहिदास सांभार यांचं 650 शताब्दी जन्मशताब्दी चालू आहे आणि आम्ही सगळ्या कीर्तनकारांनी 651 कीर्तनात त्यांचं दृष्टांत तरी सांगायचं असं संकल्प केलाय. मोठे योगी असणारे असे एक साधू पुरुष आणि अनेक शिष्य आहेत. उपासना चालू आहे. आता अगदी शेवटचा काळ आलाय. एका भक्तांनी त्यांच्यासाठी पादुका करण्यासाठी घडवला म्हणून सांगितले. या साधूंच्या समोर एक वारांगना राहत होती. आता या वारांगणेचा सुद्धा अधिकार हे साधू जाणत होते. अंतकाळ जवळ आलाय म्हणून दूर दूर असणारे सुद्धा शिष्य दर्शन घेण्यासाठी म्हणून येत आहेत. एक दिवस ही वारांगना आली आणि शिष्यांना असं वाटलं की हिला कसं काय पाठवायचं आतमध्ये. त्यांनी सांगितलं पाठवा त्यांना आत. आता ही वारांगना तिथे येते. अधिकार मोठा होता आणि ती सांगतेय शेवट सांभाळा बरं. एवढं एकच वाक्य त्या साधूंना सांगतेय आणि निघून जाते. होता होता मनामध्ये जी शेवटची इच्छा असते ना त्याप्रमाणे आपल्याला पुढची गती मिळते. आणि या साधू महाराजांच्या मनामध्ये आलं की ज्या पादुका घडवायला टाकले त्या मला घालता येतील ना, हा विचार मनात यायला आणि प्राण दिलाय. आणि पुढचा जन्म पादुकांमध्ये जीव अडकल्यामुळे चर्मकाराचा आला आणि ते म्हणजेच रोहिदास. की ते त्या जन्मामध्ये सुद्धा उत्कृष्ट त्यांनी काम कार्य केलेलं आपल्याला दिसतं की ते समाज सुधारक होते. पण तरी सुद्धा इतकं मोठं असून सुद्धा मनावर ताबा ठेवता येत नाही, हे आपल्याला ह्या दृष्टांतामधनं बघायचंय. मग असा ताबा आपल्याला सद्गुरु ठेवायला शिकवतो. कारण जो कोणी ज्ञानबोधी इंद्रिय दमन प्रतिपादी. सद्गुरु आपल्याला इंद्रिय दमन कसं करायचं म्हणून आपलं मन हे वासनांमध्ये लिप्त होत नाही. एकदा का सद्गुरु कृपा झाली की. श्रावण महिना नुकताच सुरू झालाय. सकाळची वेळ होती. झुंजू झालं होतं. सडा सारवण केलाय. सडा घातला अंगणी गोमयाचा. सडा घातला अंगणी गोमयाचा.
त्यावरी पडिला गालीच्या मोगऱ्याचा घुमेनाद श्रीराम नामावलीचा असा सद्गुरु पातला धन्य साचा जय जय रघुवीर समर्थ. सडा संमार्जन केलंय, रांगोळी काढली आणि श्रावणामध्ये आपण बघतो की पारिजातकाचे सडे हे पडलेले असतात, फुलांचे सडे. म्हणजे हा श्रावण मास सुद्धा अगदी महत्वाचा मास सांगितला. आणि अशा या सकाळच्या वेळी गाईचं दूध काढताना एक 15 वर्षाची मुलगी दूध काढत होती आणि ह्या वेळेला जय जय रघुवीर समर्थ अशी आरोळी कानावर आली. सहज त्या मुलीनी मागे वळून बघितलं आणि दोघांची नजरानजर झाली. साधू महाराज जे दीक्षेला आले होते त्यांच्या मनामध्ये आलं की अरे अरे, एवढ्या लहान वयात वैधव्याची कुऱ्हाड हिच्यावर पडावी. रामराया, हिचं पुढचं आयुष्य कसं जाणार. आणि ही मुलगी सुद्धा या साधू महाराजांकडे बघतीये आणि मनात विचार येतोय, दिव्य मूर्ती सत्ववृत्ती, दिव्य मूर्ती सत्ववृत्ती, सदा नामवृत्ती, सदा नामवृत्ती, रेखे दिव्य त्यांची कांती, रेखे दिव्य त्यांची कांती, भव्य मूर्ती सत्ववृत्ती, भव्य मूर्ती सत्ववृत्ती. भव्य अशी मूर्ती बघितली. उपासनेचं तेज त्यांच्या मुखकमलावर विलसतंय आणि ह्या मुलीच्या मनात आलं, आत्ताच काढलेलं दूध आपण ह्या स्वामींना देऊया का. थांबा, सासूबाईंना विचारून येते. हा डायलॉग हल्ली मिळत नाही. कोणी कोणाला हल्ली विचारत नाही. अहो, थोडासा हलकं फुलकं म्हणून विनोद सांगते की घरामध्ये सण आलाय आणि सुनेला सासूचे दागिने घालायचे. ती म्हणते, सासूबाई मला हे घालू द्या. त्या म्हणतात, मी काय घालू. तुम्ही सूर्य नमस्कार घाला, आरोग्य हात दाखला असो. आणि ही घरामध्ये गेली, पण घरामध्ये जायच्या आधीच आतून आवाज आलाय, ते दूध मारुतीच्या मंदिरातल्या ब्राह्मणाला द्यायला ठेवलेलं आहे, यांना द्यायचं नाही. हे शब्द आलेल्या साधूच्या कानावर पडले. चरित्र नायिका कोण आहे कळलं असेल, वेणा स्वामींचे चरित्र आहे. मनाला मोठी हुरहुर लागली की आपल्या मनात आपण आपल्या हक्कानी साधं दूध सुद्धा देऊ शकत नाही. चुटपुटले, पण सासूबाईंना उलटून बोलायचं नाही असे संस्कार झाले. लहान वयापासूनच घरामध्ये मोठे सात्विक संस्कार या मुलीवर झालेले. त्यामुळेच रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी हे सगळं तिने वाचलेलं होतं. आणि आपल्या मुलीला याच्यामध्ये आवड आहे म्हणून वडिलांनी सुद्धा शिकवण्यासाठी तिला गुरुजी ठेवले होते आणि अनेक ग्रंथ हस्तलिखित सुद्धा तिने केलेले होते. पण अक्षरशः लग्न झालं आणि 15-18 दिवसामध्ये वैधव्याची कुऱ्हाड कोसळली आहे. मिरजेला दिलेली आणि कोल्हापुरामध्ये माहेर होत. कालांतराने माहेरी गेली आणि अचानक कानावरती दवंडी ऐकायला आली. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, महालक्ष्मीच्या मंदिरात रामदासांची कीर्तन आहेत असं ऐकलंय मात्र. आणि अध्यात्माची आवड असणारी वीणा आपल्या बाबांना म्हणते, बाबा आपण कीर्तन ऐकायला जाऊया का. कारण त्या काळी कीर्तन हे एकच असं माध्यम होतं की ते मनोरंजन करत होतं, मनोमंथन करत होतं.
आणि अध्यात्माची वाटचाल कशी करायची सांगत होते. आणि वडिलांबरोबर वेणा जायला लागली. कीर्तनामध्ये समर्थांनी राम गावा राम ध्यावा हा अभंग घेतलाय. आणि निरूपण करता करता मनात वाचिरे पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले. मुली हे त्यांना न कळत सांगायचं होतं की तुझं प्रारब्ध काय आहे त्याप्रमाणे तुला वैधव्य आलेलं आहे. पण तरी सुद्धा तू या जन्मात काहीतरी करू शकतेस हा बोध त्यांना द्यायचा होता. एक दिवस वडिलांना जमणार नाही. ती म्हणाली बाबा मी जाऊ का. आणि त्या रामदासांकडे ती बघती आणि यांना आपण कुठे बघितलंय हे काही तिला स्मरेन. आणि मग होता होता तिला चटकन आठवलंय की 6 महिन्यापूर्वी आपल्याकडे जे सकाळी साधू आले होते ज्यांना आपल्याला दूध द्यायचं होतं तेच हे आहेत. आणि म्हणून वडिलांना विचारते की त्यावेळी मला त्यांना दूध देता आलं नाही, आपण त्यांना घरी बोलवून दूध देऊया का. वडिलांनी ताबडतोब तिची हट्ट पुरवलाय. अहो असे हट्ट करणारी हल्ली मुलंच नाही. आम्हाला पिझ्झा द्या अमक द्या हे हट्ट करतात. आणि समर्थांना घरी बोलवलंय, योग्य ते पूजन केलंय आणि वंदन केलंय. तेव्हा समर्थ तिला सांगतायत की अगं ज्या वेळेपासून मी तुला बघितलंय ना त्या वेळेपासून माझ्या दररोजच्या उपासनेचं पुण्य मी रामरायला तुझ्या खाती घालायला सांगितलं. असे सद्गुरू असतात. आणि ते तिला समजवतायत की कुठलीही परिस्थिती आली ना तरी मन विचलित न होणं ही पहिली परमार्थाची पायरी आहे. बरं आता तुझा प्रपंच नाहीये, मग हे तुझं मन तू रामरायांच्या चरणी वाहा. आणि असं म्हणून रामनामाचा मंत्र दिलाय. मंत्र दिला गुरुनी, मंत्र दिला गुरुनी, अक्षर जात हो तेरा सती हो. ज्यामध्ये 13 अक्षर वर्ण आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा मंत्र दिलाय. आणि नामस्मरण करत जा बरं. हे रामनाम ही म्हणजे रामरायाच्या कृपेची सावली आहे. आणि या भवसागरातून तरून जाण्याची ही नौका आहे असा उपदेश तिला केलाय. आता नित्याप्रमाणे संध्याकाळी कीर्तनांना जावं. वेणा ही अगदी पुढे बसायची. श्रवण नेहमी पुढे बसून करावं बरं का, म्हणजे आपलं चित्त विचलित होत नाही. आणि अनेक शंका तिच्या मनामध्ये असायच्या. त्या शंकांचं निरसन सद्गुरू जाणून करत असत. आता होता होता ही वेणा दररोज जाते. अहो रूप चांगलं दिलेलं त्यातून वैधव्य. आणि ह्या बुवांच्या कीर्तनाला जाते. अहो एवढं ह्या लोकांना पुरलंय. जननिंदेला आपण तोंड धरू शकत नाही. हात धरू शकतो पण तोंड धरू शकत नाही. चालली वेणा चालली. आता वेणा दिसली की सगळेजण मोठ्यांना जय जय रघुवीर समर्थ कळत होत. पण कुणी निंदा कुणी वंदा आमचा स्वतिकाचा धंदा. नित्यानी कीर्तनाला जाते. ह्या माणसांना असं वाटायचं की हिच्यामुळे मुली बिघडतील आपल्या सुद्धा. एका गोसावड्याच्या नादी लागलीये असं म्हणायला सुद्धा या लोकांनी कमी केलं नाही. पण सद्गुरूंवरती नितांत निष्ठा असणारी ही वेणा दररोज कीर्तनाला जाते. आणि शेवटचा दिवस होता कीर्तनाचा, समाप्ती होती. आणि त्यानंतर जी आपल्या मनातली सगळी शंका होत्या, प्रश्न होते ते सद्गुरूंना विचारावे म्हणून थांबले. पण शंका निरसनामध्ये सकाळचा काकडा सुरू झाला पण भान नाही. आणि आता या लोकांच्या हातात कोवितच पडले. आता नुसती कीर्तनाला जात नाही, रात्री राहते. अशी सुद्धा तिच्या चारित्र्यावरती
शिंतोडे उडवलेले आहेत. आणि हे सगळी लोक घरी आली आहेत. वडील आणि आई याच्यामध्ये फरक असतो. वडिलांना आपल्या वेणाची खात्री होती की माझी वेणा कधीही सन्मार्ग सोडून जाणार नाही. पण लोकनिंदेला भिणारी ही तिची आई, तिला मात्र असं वाटत असतं की आपल्या मुलीला बोल लावला जातो. बघा, आपण व्यवहारामध्ये सुद्धा लोक काय म्हणतील ह्याच्यावर आपला अर्ध जीवन जातो. पण परमार्थामध्ये भगवंत काय म्हणेल हा विचार आपण करतो का? हा विचार करायला लावणारे सद्गुरू. आणि ही घरी येते पहाटे, काकडा झाल्यानंतर झपझप पावलं उचलत घरी आली. आणि ही सगळी लोक, आधी सगळं वातावरण तप्त होतं, गेल्यानंतर कळतंय तापमान हवामानाचा काय अंदाज, पण शांत होती. आणि तिच्यावर जे आरोप झाले त्याच्यावरती म्हणते माझी भक्ती रामरायावर जशी मीराबाईची कृष्णावर होती ना तशी माझी भक्ती रामरायावर आहे. आता हे सूत्र पकडून ती लोक म्हणतायत मग मीरेने विष घेतलं होतं, तू विष घेणार आहेस? म्हणजे कुठला मुद्दा त्या लोकांनी कुठे नेला बरं? पण ही स्थितप्रज्ञ म्हणते की तो मी रामरायाचा प्रसाद म्हणून त्याचं सेवन करी. आणि खरोखरच विषाचा प्याला तिला दिलाय, रामराया पुढे ठेवलाय. आणि तुझी इच्छा, पण माझं मन मला सांगताय की हे विष नाही, हे अमृत आहे. आणि म्हणून ती ते विष पुढे ठेवते आणि प्रसाद म्हणून भक्षण करते. आणि मनामध्ये तिच्या विचार येत आहेत, अमृत संजीवनी नाम है, अमृत संजीवनी नाम है, अमृत संजीवनी. वेणी म्हणे त्रिभुवनी, वेणी म्हणे हे त्रिभुवनी, तारक होई जनी. जसं शंकरांनी हलाहल प्यायलंय तो भाव ठेवून मी हे हलाहल पिते. आणि आता लोकांना वाटायला लागलं की आता ही काळी निळी पडेल, पण अहो चेहऱ्यावरचं तेज उजळलंय. कारण समर्थ पाठीराखे सद्गुरू असतात आणि तसे समर्थ होते आणि वेणाला काहीही झालं नाही. आणि त्याच दिवशी समर्थ तिथे आले. आणि आता आपल्या मुलीचा अधिकार आई वडिलांना कळलाय, लोकांना कळलाय की आपण जिला छळलं ती सामान्य मुलगी नाही. आणि समर्थ म्हणतायत की आज मला तुमच्याकडनं भिक्षा हवी. आई आपली भाबडी ती म्हणते माझ्या मुलीचा प्राण तुम्ही वाचवलात, तुम्ही मागाल ते देऊ ना, आम्ही आमचे प्राण सुद्धा देऊ. तुमचे प्राण घेऊन मी काय करू? मला आज माझी भिक्षा हवी आहे, ती तुमची मुलगी मला हवी आहे. ती मुलगी तुम्ही माझ्या भिक्षेमध्ये घाला. आणि तिचा पुनर्जन्म झालाय आता, त्यामुळे तुमचा आणि तिचा काहीही संबंध नाही. अत्यंत मन मोहरून गेलाय की सद्गुरूंचा सहवास आपल्याला मिळणार, म्हणून वेणा मनोमन आनंदले. आणि आई वडिलांना नमस्कार करून समर्थांबरोबर निघाले. साफळ येथे आले. साफळच्या इथे अक्का स्वामींकडे तिला सुपूर्त केले. जरी मन शुद्ध असलं तरी सुद्धा त्याच्यावर संस्कार करावे लागतात, म्हणून अक्का स्वामींकडे तिला सोपवले. आणि आपल्या गुरूंचं निरीक्षण करते, ते कशी उपासना करतात, रामराया बरोबर कसे संवाद साधतात, हे सगळं वीणा निरखते. एक दिवस वीणा स्वामींनी स्नान करून
आपलं लुगडं मी तेव्हा ती अलवण जे लाल असतं ते त्या तारेवरती कुंपणावरती वाळत टाकलं आणि थोड्या वेळाने आल्यानंतर बघते तर लुगडं नाही. आता उद्या काय नेसायचं, हल्लीसारखी कपाटं भरलेली नव्हती हो. आणि तिचं लक्ष गेलं तर समर्थांनी ते दुप्पट करून छाटीसारखं नेसलेलं. मनामध्ये आश्चर्य वाटलंय की स्त्रियांचं पातळ यांनी का नेसलं. वीणा, अजून मनातलं द्वंद्व गेलं नाही. प्रकृती पुरुष हा भेद अजून तुझ्या मनामध्ये आहे, तोपर्यंत ईश्वर प्राप्ती नाही. आणि ते लुगडं समर्थांनी पुन्हा तिच्या ओट्यात घातलंय. ते त्यांनी शेवटपर्यंत सद्गुरूंचा प्रसाद म्हणून जपलं होतं. वीणा स्वामींचा असा अधिकार की वेणाच्या वेणा स्वामी झाल्या. मिरजेचं त्यांचं जे घर होतं तिथे त्यांना मठाधिपती केलं. ज्या काळामध्ये चूल आणि मूल एवढंच क्षेत्र स्त्रियांचं होतं त्या काळामध्ये समर्थांनी त्यांना कीर्तन करायची परवानगी दिली. अशा एकमेव स्त्री शिष्या होत्या की त्यांना कीर्तन करायची परवानगी होती. आणि अशा कीर्तनामध्ये एक वर्ष त्यांनी मला माहेरी जायचंय, मला माहेरी जायचंय असा हट्ट धरलाय. चरित्र खूप मोठं आहे, आपल्याला आपल्या निरूपणासाठी आपल्याला बघायचं आहे. आणि समर्थ म्हणतात अजून वेळ आलेली नाही. त्यानंतर गडावरती त्यांना कीर्तन करायला सांगितले 3 वर्षांनी. तेव्हा बंध विमोचन नाम हा अभंग निरूपणासाठी घेतलाय. समर्थ पुढे ऐकण्यासाठी बसले. असं त्यांचं कीर्तन असायचं की गागा भट्टांनी सुद्धा वावा म्हणावं असं वीणा स्वामींचं कीर्तन असायचं. पण ते कीर्तन कसं कर, राष्ट्र धर्म तुला जागवायचा या कीर्तनातून ह्याचा बोध समर्थांनी त्यांना केलेला होता. आणि कीर्तन झालंय आणि शरण ही वेणा आत्मा रामा. आणि समर्थांच्या पायावरती जे मस्तक ठेवलं ते शेवट. त्यावेळी निवृत्ती आणि प्रवृत्ती ह्याचा अर्थ समर्थांनी सांगितलाय की प्रवृत्ती हे सासर असतं आणि निवृत्ती हे माहेर असतं. आपल्याला त्याच्याकडे जायचंय, हे आपलं माहेर आहे. खरं हा सच्चिद आनंद जो परमात्मा आहे ते आपलं माहेर आहे. आणि तिथे जायची आस ह्या वीणाला लागली आहे. आणि अशा निजबोधानी समर्थांनी तिला हे जे संकटांचं ओझं तिच्या जीवनामध्ये होतं ते आपल्या बोधानी उतरवलं. म्हणून सद्गुरु हे आपलं चिंतांचं संकटांचं ओझं निजबोधानी उतरतात. हेच आपल्याला मूलपद्यामध्ये समर्थ सांगतात. श्री गुरुदाता एक मागणी मागाया दारी दे मगना श्री भगवंता दे मगना.
आरती लावा बरं का, थांबायला नको. याची दान सुरू झाली की आरती लावायलाच घ्यायची. हो तेच.